नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत? बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर काल व्हिडिओ आला होता बाजरीचा, की बाजरी खुरपायला कोण नाही म्हणून. कोण म्हणजे बाकीचे आहेत घरी, पण काही जण गावाला गेल्यात, काही आहेत. तर कसं एक जरी घरातलं माणूस बाहेर असेल तर कामाला असं उत्साह येत नाही. त्याच्यामुळं आज पण काय बाजरी खुरपायला कोण गेलेलं नाही. जर गेले असते तर मला पण जावंच लागलं असतं. तर आज होतं घरीच आहे, नाही गेले कोण राहणार. त्याच्यामुळं मग ब्लाऊजला भरपूर दिवस झाले मी मशीन चालू केली नव्हती. म्हटलं चला ब्लाऊज जेवढे आले तेवढे शिवून तरी घ्यावात. म्हणजे भरपूर ब्लाऊज आहेत, काय एका दिवसात होणार नाहीत. एका दिवसात जेवढे होतील तेवढे होतील. पण गिऱ्हाईक येऊन माघारी गेले, त्यांचे ब्लाऊज होते. कारण मी पण आजारी असल्यामुळे मी मशीन चालूच केली नव्हती. रोज रोज शिवून कंटाळा येतो मला पण. त्याच्यामुळं मग मी 7-8 दिवस झालं मशीन बंदच आहे माझी. तर आज मुलांची शाळेत दिंडी निघणार होती. छोटासा कार्यक्रम करतात शिक्षक लोक शाळेत. तर कालच सगळ्यांना मेसेज केले होते की मुलांना वारकरी लुक म्हणून पाठवा सगळ्यांना. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार ते पुढं बघा तुम्ही, की मुलांना आम्ही कसं तयार केलं होतं सकाळी. चिमूला काल नवीन साडी आणली. चिवला दोघींना पण साडी घेऊन आले होते कालच. कारण मेसेज पडला की लगेच तयारी चालू झाली होती. मग कुर्ता, मुलींना साडी असा, परत छोटीशी डोक्यावरती तुळस, पूर्ण वारकरी दिसलं पाहिजे असं लुक तयार करून पाठवली होती. तर तुम्ही बघा पुढं मी दाखवणारच आहे. तर आज ब्लाऊज शिवायला घेतला आहे मी. ब्लाऊज बघा कसा शिवणार आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्याची सिलाई तुम्ही काय देता, कारण ह्या सिलाईसाठी हा ब्लाऊज आहे ना, हा ब्लाऊज मला काल आला आहे शिवायला ना, आज पाहिजे. तर मी अर्जंटी देणारच आहे. मी कालच लाईव्ह जे होतं ना त्यांनी बघितलं असं, हा मी ब्लाऊज काल कट केलेला आहे. कारण काल मी 6-7 ब्लाऊज कट केलेत आणि लाईव्ह होते तेव्हाच कट केलं. तर ह्या ब्लाऊजसाठी इतकी म्हणजे कस्टमरने एवढं घासघीस केली ना, तर शिवल्यानंतर कसा शिवायला सांगितला आहे तो मी दाखवणारच तुम्हाला. आणि ह्याची सिलाई तुम्ही किती घेता ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला ही सिलाई मी एवढी सांगितली होती, काय बोलली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. हा ब्लाऊज मी शिवून दाखवते मी परत तुम्हाला. तर बघा किती छान कपडे घातलेत दोघांनी पण. कुर्ता घातला आहे आणि बघा ही चिऊ आहे, म्हणजे माझ्या चुलत जावाची मुलगी आहे. तर तिने पण रेड कलरची काष्टा नऊवारी साडी घातली. तर तिच्याकडं काय तुळस नव्हती बरं का, पण आमच्या चिमूकडं आहेत तुळस. कारण तिने गेल्या वर्षी पण घेऊन गेले होते तुळस डोक्यावरती. तिला चालता पण येत नव्हतं, घागरा होता गेल्या वर्षी. पण ह्या वर्षी तिला पण नवीन साडी आणली. आणि चिवला आणि चिमू दोघी पण रेड कलरच्याच साड्या आहेत. तर हे दोघंजण बहीण भाऊ आहेत, चुलत जावची मुलं आहेत ही दोन्ही पण. तर आदवी काय शाळेत जात नाही, पण तरी पण विठ्ठू माऊलीचा ड्रेस घेऊन आले. तर बघा आमच्या चिमूची तुळस किती छान आहे आणि अशीच डोक्यावरती घेऊन चालते बरं का वारीमध्ये पण ती. तर उरकून वगैरे पोरांना शाळेत लावलं, कारण आयुषने पण आज कुर्ताच घातला होता आणि आबीची तर काय सारखी तारंबळच असते त्याची. तर शाळेत गेल्यावरती कपडे धुवायचे होते मला, म्हणून मोटर केली चालू पहिले तर जाऊन, कारण मोटर चालू केली नव्हती कोणी म्हणून. तर मीच केली मग जाऊन चालू आणि कपडे धुवायला पाणी टप लावून घरी आले. कपडे घेऊन गेले कारण कपडे भरपूर होती कपडे धुवायला आणि मला पण मशीन चालू करायची होती, म्हणून कपडे पटकन धुवून घेतले. आणि पावसामुळे कसं कपडे वाळत बी नाहीत लवकर, त्याच्यामुळं मग नंतर नाही आले, जेवण केलं आणि लगेच मशीन चालू केली. आणि बघा मशीन चालू केली, ब्लाऊज घातला शिवायला मी. आता 4 वाजले. 4 वाजता ब्लाऊज माझा कंप्लीट झाला बरं का. एक ब्लाऊज फक्त एक ब्लाऊज शिवायला 4 वाजलेत. आणि ब्लाऊज शिवताना 3 सुया मोडल्यात. तर कशामुळे मोडल्यात ते पण सांगते. ही जी लेस आहे ना, ह्या लेसवरती गेली ना की सुई मोडली माझ्या. आणि पूर्ण बाह्यांना लावले दोन्ही पण, आणि लटकन पण ह्या लेसमधूनच तयार केले ना, तर त्याच्यामुळं सुया जास्त मोडल्या. तर बघा फुल बाह्या आहेत. गळा बघू शकता कसा आहे, पान गळा आहे आणि डबल लेस आहे. ह्याला पण नॉड लावलेत. बाही फुल आहेत.
कटोरी ब्लाऊज आहे. कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय शिलाई आहे याची, आणि मी तिला किती सांगितली हे पण मी कमेंटमध्ये सांगणार आहे. तर कसा वाटला आजचा हा ब्लाऊज माझा? भरपूर टाईम गेला आहे. बायकांना वाटतं लगेच होतं की काय शिवून तासात होतोय, 1.5 तासात. तर एवढा लवकर नाही होत. डिझाईनचं ब्लाऊज असल्यावर भरपूर टाईम लागतो. त्याच्यात सुया मोड, माझं बोट पण चेंबलं त्याच्यात, मशीनमध्ये सुई मोडली असती हातामध्ये. तर बाय सगळ्यांना.